ते खोमेनींचे जवळचे सहकारी होते. 1979ला क्रांती झाली ती. त्याच्यानंतर यांच्या हत्येचा पहिला प्रयत्न 81ला झाला होता. 2 वर्षातच 2 लगेच. वर्षामध्येच झाला होता. त्यांच्या रिव्होल्युशनरी गार्डमध्ये जे काही प्रमुख हो. सर्वोच्चपदी काही माणसं होती, त्यातला एक जण हा एजंट होता इस्रायलचा. त्यांच्या न्यूक्लिअर कार्यक्रमाचे जे प्रमुख सायंटिस्ट होते त्यांच्यावरती तर रोबोटिक हो, मशीन हो, गननं ते कार चालवत असताना हल्ला झालेला होता. फाखरीजादे त्यांचं नाव होतं. इस्रायलने इराणचे जवळजवळ 16-17 सायंटिस्ट मारलेले आहेत आत्तापर्यंत. खामेनींनी स्वतःच शहीद व्हायचं हे हे नक्की केलं होतं. म्हणजे बंकरमध्ये लपायचं नाही बंकरमध्ये किंवा पळ लपायचं नाही, काढायचं. काय नाही, काय बरं. नाही. खामेनीची हत्या करून यांनी मोठी चूक केली की काय असं कदाचित आता त्यांनाही जाणवत असेल. हा देश ना जो काही उभा राहिला, जिवंत राहिला, तो प्रचंड संघर्षामध्ये. नाही, युद्ध संपेल कधी याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. कदाचित ते ट्रम्पना पण माहीत नसेल. नमस्कार, मी प्रशांत कदम. आधुनिक काळातलं युद्ध हे रणगाडे किंवा टँकनं लढलं जात नाही. ते डेटा, ॲक्सेस आणि टायमिंगनं लढलं जातं. आणि याचं एक अत्यंत मार्मिक उदाहरण सध्याच्या इराण आणि इस्रायलमधल्या युद्धामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. युद्धाला सुरुवात झाली आणि पुढच्या 12 तासामध्ये आपल्याला बातमी येते की इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा खात्मा अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्तपणे केलेला आहे. आतासुद्धा 5 दिवस झालेले आहेत युद्धाला जवळपास. आणि खामेनींच्या मृत्यूनंतर आता इराण पुढे नेमका कसा लढतोय, नेतृत्व नसताना सुद्धा हा देश कसा चाललेला आहे, याच्याबद्दलचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत. आणि हे युद्ध जितकं लांबेल तितकं ते अमेरिकेसाठी डोकेदुखीचं बनणार आहे. याच निमित्तानं जरा ही जी कारवाई झाली मोसाद आणि CIA संयुक्तपणे, साहजिक आहे की 60 सेकंदाचा फक्त खेळ होता. शनिवारी सकाळी ज्यावेळी पाश्चर स्ट्रीटमध्ये बैठकीसाठी खामेनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आलेले होते, तेव्हा अचानकपणे तिथे बॉम्ब पडतात, मिसाईल पडतात आणि त्याच्यानंतर त्यांचा खात्मा होतो. पण ही एक कारवाई करताना साहजिक आहे की त्याच्या पाठीमागं जवळपास कितीतरी वर्षांचं प्लॅनिंग केलं गेलेलं असणार आहे. आणि हे नेमकं कसं घडलं, इतकी मोठी कारवाई जेव्हा होत असते तेव्हा त्याच्या पाठीमागं काय स्वरूपाचं काम असतं, आणि एकूणच मोसादच्या सगळ्या आजवरच्या कारवायांबद्दल, त्यांच्या कार्यशैलीबद्दल आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रवी आमले, ज्यांची प्रोपगंडा, रॉ आणि परकीय हात सारखी अनेक पुस्तकं देखील प्रसिद्ध आहेत. विशेषतः गुप्तचर यंत्रणांचा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा देखील त्यांचा फार मोठा अभ्यास आहे. रवी सर, युद्धाला सुरुवात होते आणि पहिल्या 12-14 तासामध्येच थेट इराणच्या सर्वोच्च नेत्यांची अशा पद्धतीची हत्या, म्हणजे हे एक्सपेक्टेड होतं का, आणि हे कसं काय करू शकलं मोसाद, या संपूर्ण कारवाईच्या बद्दलचे तपशील नेमके काय सांगाल? अपेक्षित होतं का? तर होतं ते अपेक्षित. कारण ट्रम्प यांनी स्वतः त्या संदर्भात बोललेले होते. खरं तर हा त्यांच्या हत्येचा पहिला प्रयत्न, म्हणजे यशस्वी झाला हा प्रयत्न, पण त्याच्या आधी काही प्रयत्न त्यांचे झाले होते. खामेनींचा उदय हा इस्लामी राज्यक्रांतीमधनं झाला, तिथल्या इराणमधल्या. ते खोमेनींचे जवळचे सहकारी होते. आणि 79ला क्रांती झाली ती. त्याच्यानंतर यांच्या हत्येचा पहिला प्रयत्न 81ला झाला होता. 2 वर्षातच लगेच. 2 वर्षामध्येच झाला होता. ते एका मशिदीमध्ये त्यांचं भाषण होतं, तिथे गेले होते ते. आणि त्यांच्या समोर एक टेप रेकॉर्डर ठेवला होता आणि त्या टेप रेकॉर्डरमध्ये बॉम्ब लपवलेला होता आणि त्या बॉम्बचा स्फोट केला. खामेनींचे जर तुम्ही अलीकडचे काही व्हिडिओज किंवा फोटोज बघितले तर त्यांचा एक हात तो दिसत नाही आपल्याला कधी. त्या हाताला लकवा झालेला होता तेव्हा. अच्छा. तेव्हापासून तो हात निकामी झालेला आहे. तर तो पहिला प्रयत्न होता, पण त्याच्यात इस्रायल नव्हतं. बरं. त्याच्यात तिथले जे काही विरोधी गट होते तर त्या गटांचा, दहशतवाद्यांचा हात होता. नंतर तेव्हापासून पण ते इस्रायलच्या हिटलिस्टवरती होतेच. राजकीय हिटलिस्ट जी होती इस्रायलची, त्याच्यामध्ये त्यांचं नाव होतंच. नंतर ते राहाबर म्हणतात, म्हणजे सर्वोच्च नेते ते झाले ते. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांच्या थेट हत्येचे असे काही मनसुबे इस्रायलचे होते असं काही नाही. म्हणजे त्यांना हटवणं वगैरे वगैरे हे राजकीयदृष्ट्या हे होतं. मोसादचं ना एक नियम आहे, म्हणजे एक नियमावली आहे त्यांची. असतं कुठल्याही संस्थेचं तसं. अगदी अगदी तसं. तर त्याच्यामध्ये शक्यतो
शक्यतो म्हणण्यापेक्षा ते मोसादचे एक 60-70च्या दशकामध्ये मोसादचे एक प्रमुख होते, मीर अमित नाव त्यांचं. तर त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे की मोसादची जी काही SOP म्हणा किंवा अशा प्रकारचं एक की राष्ट्रप्रमुखाची हत्या करायची नाही, कुठल्याही राष्ट्रप्रमुखाची हत्या करायची नाही. दुसरा एक त्यांचा नियम असा होता की दहशतवादी म्हणजे राष्ट्रप्रमुख कितीही अतिरेकी असला तरी त्याची हत्या करायची नाही. हे त्यातलं अधोरेखित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की दहशतवादी जे आहेत त्यांच्या कुटुंबियांना हात लावायचा नाही. जर आपल्याजवळ पुरावे असतील की त्यांच्या कुटुंबियांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे तरच मग त्यांना उडवायचं, तोपर्यंत त्यांना हात लावायचे. अशा प्रकारची एक नियमावली आहे त्यांची. त्याच्यामुळे हे राष्ट्रप्रमुख होते खामेनेई, यांच्या हत्येचे काही मनसुबे जरी असतील तरी ते काही प्रत्यक्षात त्यांच्या अजेंड्यावरती येईल असं वाटलं नव्हतं. ते आले कधी तर 2025मध्ये जूनमध्ये जो काही हल्ला झाला, 12 दिवसांचं युद्ध झालं, तर त्यावेळेला पहिल्यांदा इस्रायलनं हा प्रस्ताव मांडला होता की त्यांचा काटा काढायचा. तेव्हा असं झालं की अमेरिकेने त्याला नकार दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्यामध्ये मोडता घातला की असं करता कामा नये, कारण त्याचे परिणाम वेगवेगळे होऊ शकतील. तेव्हा त्यांच्या सल्लागारांनी जे सांगितलं ते ट्रम्पने ऐकलं त्यावेळेला. आता ते ऐकलं नाही आणि आताचा गेल्या शनिवारचा तो घटना घडली ती मोसादची जी एकूण कार्यप्रणाली आहे ती पाहता म्हणजे 25ला जर त्यांना उडवायचं होतं तर त्याच्या आधीपासूनची ही तयारी सुरू झालेली असणार आहे. म्हणजे ही आत्ताचीच नाही. 60 सेकंदात झालं बरोबर, ठीक आहे ते, पण त्या 60 सेकंदांमध्ये कदाचित 60 महिन्यांचं हे प्लॅनिंग असू शकतं त्यांचं. आणि ते चुकलं असतं तर म्हणजे त्याची रिस्क एवढी मोठी होती, त्याची रिस्क फार मोठी होती. म्हणजे मलाही हा सुरुवातीला प्रश्न पडला होता, अनेकांच्या मनामध्ये असं आलं असेल की खामेनेई जिथे राहत होते, बैते राहबरी म्हणून त्या संकुलाचं नाव आहे, मोठं संकुल आहे ते, कंपाऊंड म्हणतात त्याला. तर तिथे ते राहतात, तर तिथेच ते त्यांचं ऑफिस आहे, तिथेच त्यांची फॅमिली कुटुंबीय आहेत सगळे. मग एवढं काय त्याच्यामध्ये इंटेलिजन्स तुम्हाला हवं होतं की एवढी तयारी करायची? राहतात तिथे, त्या इमारतीवर बॉम्ब टाकला, बंकर्स आहेत तर ते बंकररोधक बॉम्ब टाकले, बरोबर, होऊन जाऊ शकेल ना. पण तसं नव्हतं ते. तुम्ही जो आत्ता मुद्दा म्हणालात की समजा ते तिथे नसते त्या क्षणी, तर काही वेगळं घडलं असतं. बरोबर. मग अशा अनेक गोष्टी, प्रोबॅबिलिटीज त्याच्यामध्ये अनेक असतात. त्या सगळ्या एक 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 कमी करत मग एक पिनपॉईंट करायची एक गोष्ट आणि त्यानुसार कृती करायची, ही मोसादची कार्यपद्धती राहिलेली आहे. म्हणजे या संपूर्ण ऑपरेशनमध्ये सुद्धा एक फार मोठं पेपर वर्क करावं लागलेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीची माहिती मी इंटरनेटवरती वाचत होतो की ट्रॅफिक सिग्नल पासून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे त्याच्यावरती निगराणी ठेवली गेली. पार्किंग एरियामध्ये नेमक्या म्हणजे खामेनी आणि त्यांच्या अतिमहत्त्वाच्या जवळचे जे व्यक्ती आहेत त्यांच्या हालचाली, ते कधी येतात बैठकांना, कधी जातात, त्यांच्या टाइम टेबलबद्दलची सगळी माहिती जी आहे ती मिळवण्यात आलेली होती. कदाचित काही लोकल सुद्धा असू शकतात, तर त्याच्याबद्दल नाही आहेत. लोकल असल्याशिवाय म्हणजे कसं असतं की हेरगिरी केली जाते, तर त्याच्यामागे इंटेलिजन्स मिळवण्याच्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक आहे की सिग्नल इंटेलिजन्स, की जे कम्युनिकेशन आहे वगैरे वगैरे त्याच्यातनं इंटेलिजन्स मिळवायचं. इलेक्ट्रॉनिक माध्यमामधनं जे काही चालतं संदेशवहन, ते इलिंट म्हणतात त्याला, इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्युमन इंटेलिजन्स. ह्युमन इंटेलिजन्सला अनेकांना असं वाटतं की खूप अत्याधुनिक सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे याला काही महत्त्व राहिलेलं नाही आहे. तर असं नाही आहे. ह्युमन इंटेलिजन्स असावंच लागतं. आणि मोसादनं म्हणजे मोसादच्या जन्माच्या आधीपासून इस्रायलनं ह्युमन इंटेलिजन्सवरती, अर्थात तो काळही तसाच होता, पण त्याच्यावरती खूप भर दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अरब देशांमध्ये जे नॉन ज्यूज आहेत, बिगर यहुदी लोक आहेत, त्यांना एजंट तयार करणं, त्यांना आपले खबरी तयार करणं, याच्यामध्ये खूप त्यांनी जोर लावलेला आहे. इराणमध्ये होते त्यांचे असे अनेक होते. अनेकांना इराणी सरकारनं त्या संशयावरून किंवा त्या आरोपांवरून पकडलेलं आहे आणि फासावर लटकवलेलं आहे. तेव्हा हे उघड आहे. आताही असं म्हणतात, याच्यात खरं खोटं हे कळण्यासाठी आणखी काही वर्ष जावी लागतील खरं तर. कारण आत्ता ज्या काही बातम्या येत आहेत, आता अशी एक बातमी होती की त्यांच्या रिव्हॉल्युशनरी गार्डमध्ये जे काही प्रमुख सर्वोच्चपदी काही माणसं होती, त्यातला एक जण हा एजंट होता इस्रायलचा, अशी एक बातमी आलेली आहे. किंवा ते जे कंपाऊंड होतं, त्या कंपाऊंडमध्ये काही व्यक्ती अशा होत्या की ज्या ते खबर यांना देत होते. तेव्हा असं असूही शकेल कदाचित. आणि हे असणं याच्यामुळेच एक
पॅटर्न ऑफ लाईफ हा शब्द अनेकांच्या आता कदाचित वाचनात आला असेल, की ती जी व्यक्ती आहे, जी टार्गेट आहे आपली, तर ती कशी वागते विशिष्ट घटनांमध्ये किंवा विशिष्ट वेळेला तिची प्रतिक्रिया काय असते, बरोबर. ती काय करू शकते, हम्म, हम्म, हम्म. नंतर तिचं सगळं दिनक्रम हम्म, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती काय काय करते, तिला कोण भेटतं, काय करतं, हे सगळं याचा एक पॅटर्न ऑफ लाईफ तयार केला जातो. मोसाद करते, अनेक संस्था करतात, रॉ करते तसं. तर या पॅटर्न ऑफ लाईफमधनं मग आपल्याला एक मगाशी शब्द वापरला तो पिन पॉईंट करणं, बरोबर. की अमुक वेळेला अमुक ठिकाणी ती असणार आहे, त्यावेळेला काही घडलं तर तिची प्रतिक्रिया अशी असणार आहे, हे सगळं लक्षात घेऊन मग तो एक हल्ला केला जातो. ओके. ते एक पण हे खमेनेंबाबत झालं. किती सरप्राइझिंग आहे ना, म्हणजे की इतक्या सफाईदारपणे अशा पद्धतीचं टार्गेटेड किलिंग करणं, म्हणजे हजारो किलोमीटरवरनं काहीतरी ते मारा होणार आणि तिथून बरोबर त्या बैठकीमध्ये तिथं उपस्थित असलेल्या लोकांचं असॅसिनेशन. याच्या आधी मला वाटतं त्यांच्या न्यूक्लिअर कार्यक्रमाचे जे प्रमुख सायंटिस्ट होते त्यांच्यावरती तर रोबॅटिक मशीन गननं ते कार चालवत असताना हल्ला झालेला होता. फाखरीजादे त्यांचं नाव होतं. आणि इस्रायलने इराणचे जवळजवळ 16-17 सायंटिस्ट मारलेले आहेत आत्तापर्यंत. बरं. मग ते सुरुवातीच्या काळामध्ये नेहमीचेच प्रकार असायचे, की कार बॉम्बने म्हणजे कारमध्ये बॉम्ब लावायचा, त्याचा ब्लास्ट करायचा, उडवायचा, किंवा कार चालली आहे त्यांची, मागणं मोटरसायकलवरनं येणार आणि ते स्टिकी बॉम्ब्स असतात ते लावायचे, पळून जायचं आणि बॉम्बचा स्फोट करायचा. नंतर मग त्यांनी हे जरा कठीण जायला लागलं, कारण ती इराणी गुप्तचर सावध झाले, त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली त्या सायंटिस्टची. मग यांनी आपल्या रॉने जसं मध्ये पाकिस्तानमध्ये केलं होतं तसं, की मोटरसायकलवरनं यायचं, गोळ्या घालायच्या आणि पळून जायचं त्या ट्रॅफिकमधनं, अशा प्रकारे करायला लागले. तेही झाल्यानंतर यांची तर हत्या करायची होती, फाखरीजादे यांची. पण सावध झाले होते एकतर, आणि हा माणूस प्रचंड महत्त्वाचा माणूस होता. म्हणजे असं एक माझ्या वाचनामध्ये मध्ये आलं होतं, की नेत्यानहू एका बैठकीमध्ये त्यांची सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होती, शिनबेत किंवा मोसादचे अधिकारी वगैरे सगळे होते तिथे ते वारंवार त्यांना सांगत होते, की हे याचं नाव लक्षात ठेवा, तुम्ही याचं नाव लक्षात ठेवा. तो त्या संपूर्ण कार्यक्रमासाठी महत्वाचा माणूस होता आणि त्याला उडवण्याचे अनेक वर्ष प्रयत्न अयशस्वी होत होते. हा यशस्वी झाला आणि याच्यासाठी त्यांनी जे काही केलं आहे ते अफलातून आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही म्हणाल तसं, की रोबोटिक मशीन गन वापरलेली आहे. ती मशीन गन चालवणारी माणसं तिथून 1000 किलोमीटर लांब अंतरावरती होती, त्यावेळेला तिथे कोणीही नव्हतं. ओके. आधी या गाडीमध्ये तोच आहे की नाही, की आणखी वेगळं कोणी आहे, डमी आहे का, हे सगळं पाहण्यासाठी म्हणून आधी 3 किलोमीटरवरती एक कार उभी करून ठेवली होती. त्या कारमध्ये काही कॅमेरे होते, त्याच्यामध्ये फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजी होती. ही जी गाडी त्यांनी एका ठिकाणी ही रोबोटिक मशीन गन घेतलेली गाडी ठेवलेली होती. म्हणजे तो एकूण घटनाक्रम लक्षात घ्या, की त्या दिवशी ते म्हणजे नेहमीप्रमाणे ते त्यांच्या फार्म हाऊस आहे तेहरानच्या पासून दूर अंतरावरती होतं ते, तिकडे ते जायचे. त्यांना अनेकांनी सांगितलं होतं की तसं जाऊ नका तुम्ही. त्या दिवशीही त्यांना रिपब्लिकन गार्ड्सचे जे काही त्यांचे अंगरक्षक होते त्यांनी मनाई केली होती, त्यांनी ऐकलं नाही, ते निघाले. ते निघाल्यानंतर मध्ये रस्त्यामध्ये एक यांनी बंद पाडलेली एक गाडी, फेक होतं ते, म्हणजे बंद पडली होती पण अशी एक उभी करून ठेवलेली होती, तिच्यात कॅमेरे होते. त्या कॅमेऱ्यांनी टिपलं की तो जो कॉन्व्हॉय आहे, पुढे काही यांच्या गाड्या चाललेल्या आहेत अंगरक्षकांच्या, मागे अंगरक्षकांच्या गाड्या आहेत, आणि हे स्वतः आपल्या गाडीमध्ये अंगरक्षक घेत नव्हते किंवा मागे बसत नव्हते, स्वतःच ड्रायव्हिंग करायचे ते. तर त्याच्यामुळे ते टिपणं त्या कॅमेऱ्यालाही सोपं गेलं. मागे बसले असते तर कदाचित अवघड गेलं असतं. मग त्या कॅमेऱ्याने टिपल्याबरोबर ती माहिती मिळाली की हां, गाडीमध्ये तेच आहेत आणि त्यांची पत्नी आहे सोबत. तिथून पुढे गेले. पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी एक काय म्हणतात त्याला, जो स्पीड ब्रेकरसारखा भाग होता, तिथे वेग कमी व्हायचा, त्याच्याच पलीकडे एक पिकअप ट्रक उभा करून ठेवलेला होता त्यांनी, टॉर्पिलिन वगैरे टाकलेलं, त्याच्यामध्ये लाकूड सामान भरलेलं असं. आणि आतमध्ये ती जी रोबोटिक मशीन गन आहे, त्या 1 ते 1.5 टन वजनाची ती मशीन गन होती. बरं. ती बसवलेली होती. हे कळाल्यानंतर त्यांनी ते बाजूला केलं आणि मग त्या मशीन गननं यांच्याबरोबर वेध घेतला. स्नायपर गन होती ती, आणि फक्त यांना म्हणजे मारलं. ती गाडीवरती पहिल्यांदा गोळ्या झाडल्या. मिनिटाला 160 राऊंड वगैरे फायर करण्याची क्षमता तिच्यामध्ये होती.
आणि मग ती गाडी थांबली यांची, हे उतरल्यानंतर परत त्यांचा वेध घेऊन परत गोळ्या मारल्या त्यांना. आणि या सगळ्या याच्यामध्ये 160च्या वर गोळ्या वगैरे झाडल्या गेल्या असतील त्या. तर त्यांच्या पत्नीलाही काही गोळी लागली नाही, बरं. तिला काहीही खरचटलंही नाही त्याच्यामध्ये. इतक्या सफाईदारपणे. इतक्या सफाईदारपणे ते सगळं केलं होतं. आणि हे सगळं रिमोट कंट्रोल सॅटेलाईटचा वापर करून, AI चा वापर त्याच्यामध्ये होता. म्हणजे ही कदाचित अशा प्रकारची पहिली घटना म्हणावी लागेल. काय होतं की त्यांची अडचण एक होती की गन आहे, ती मोठी गन आहे, रोबोटिक गन आहे. आणि ती फायर केल्यानंतर ती रिकॉईल होते, परत बरं. ती हलते, मागे येते ती धक्का, परत. एक हां pushback, हां, पुश बॅक मिळतो. ती गाडीवर उभी आहे, 4 चाकी गाडीवर उभी आहे, ती गाडी हलणार. आणि तिथे ती हल्ल्यानंतर पुढची राऊंड फायर व्हायला त्याच्यामध्ये जवळजवळ 1.6 सेकंदचा अंतर पडत होतं. ते खूप मोठं अंतर आहे. तेवढ्यात ते निघून गेले असते, टार्गेट चुकू शकलं असतं. मग AI चा वापर करून त्यांनी ते कॅलिब्रेट केलं हो. बरं. की हे झाल्यानंतर मग 1.6 सेकंदानंतर त्या गनची दिशा कुठली असेल, हे सगळं इतकं बारकाईने टार्गेट केलं होतं. आणि अशा प्रकारे ती हत्या झालेली आहे. म्हणजे हे खूप थरारक आहे. आणि काय म्हणता येईल त्याला, धक्कादायक, भीतीदायक पण आहे हे सगळं. अशा प्रकारे रोबोने हत्या करणं मोसादचा तर म्हणजे अशा पद्धतीच्या कारवायांचा फारच मोठा इतिहास आहे. म्हणजे खूपच आहे. अशा पद्धतीचे टार्गेटेड असॅसिनेशन्स करणं हा जणू त्यांचा छंदच आहे. आणि तुम्ही ती गोष्ट सांगितली की खामेनींच्या बाबतीतला फरक हा आहे की पहिल्यांदा त्यांनी एखाद्या राष्ट्रप्रमुखाची हत्या केलेली आहे, की कदाचित त्याच्याबद्दल मतभेद पण असू शकतील. म्हणजे केवळ राष्ट्रप्रमुखाची हत्या केली म्हणून ऑपरेशन सक्सेस झालं असं पण म्हणता येत नाही. कधी कधी लीडर मारला गेल्यानंतर उलट म्हणजे बाकीची सगळी जी जनता असते ती जास्त पेटून उठते. त्यामुळं खामेनींचा खात्मा अवघ्या काही तासात झालेला असला तरी लगेच ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे असं अजून कोणी म्हणत नाहीये. नाही नाही नाही. हे म्हणजे शिखर पडलंय, पाया बाकीचा आहे. तो पाया उद्ध्वस्त करण्याला यांना खूप काळ घालवावा लागणार आहे. मुळात काय होतं की हे अनेक वर्षांपासून हा सगळा संघर्ष चाललेला आहे, की अचानक 1-2 वर्षामध्ये झालंय आणि यांच्याकडे काही वेळ नव्हता असं काही नाही आहे. ते तयारी होती. आणि जर इराणी मीडियामधनं ज्या बातम्या येत आहेत किंवा इराणी हँडल्स ज्या बातम्या आपल्याला देत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, तर खामेनींनी स्वतःच शहीद व्हायचं हे नक्की केलं होतं. म्हणजे बंकरमध्ये लपायचं बंकरमध्ये किंवा पळ लपायचं नाही, काढायचं. काय नाही, काय नाही बरं. वगैरे, त्याच्यावर विश्वास त्याच्या ठेवायचा. पाठीमागचे काय हे असू शकते म्हणजे? आता आपण असंही मरणारच आहोत. आणि मी जर पळालो, म्हणजे जे काही तो मीडिया सांगतोय त्यानुसार मी जर पळालो तर त्याचे लोकांच्या मनावरती जो काही संदेश जाईल, जो परिणाम होईल तो वाईट असेल. लोक लढणार नाही त्या याने. आणि त्यांना हे माहीत होतं आपण गेल्यानंतर लोक लढतील. आणि ते यशस्वी झालेलं आहे. त्यांचं ते गॅम्बल म्हणा किंवा काही म्हणा, पण ते यशस्वी झालेलं आहे. त्यांनी आधी एक तर थेअरी अशी आहे की त्यांनी आधी त्यांची चेन ऑफ कमांड तयार केली होती, की मी गेल्यानंतर हे जे सैन्य कशा प्रकारे चालेल, कोणाचे अधिकार वगैरे येतील. दुसरी थिअरी त्याच्यातली अशी आहे की आता या घडीला रिपब्लिकन गार्ड्स, त्यातले त्यांची जी रेग्युलर आर्मी किंवा रिपब्लिकन गार्ड्सचा जो कॉर्ड्स नावाचा फोर्स आहे, तो फोर्स, यांचे जे कमांडर्स आहेत ते विकेंद्रित पद्धतीने लढत आहेत. तिथे ती चेन ऑफ कमांड नाही आहे. ते कोणाच्या तुमचे आदेश आला आणि मग त्यानुसार कारवाई केली असं नाही. जो तो आपापल्या परीने निर्णय घेतोय आणि योग्य वाटेल ते करतोय. हे अधिक धोकादायक आहे. कारण ही त्याच्यामध्ये एक असं सुसूत्रता नाहीये काही किंवा नाहीये म्हणजे त्याच्यामध्ये. समोरच्याला कळेल की हे अशा पद्धतीनं होतंय. हो. बरोबर. असं नाही येते. त्याच्यामुळे कदाचित आता जे काही बाहेरच्या देशांवर, म्हणजे आखाती देशांवर सॉरी, बरोबर. जे हल्ले झालेले आहेत कदाचित ते त्याच्यातनंही घडलेले असू शकतात. पण आणि दुसरी गोष्ट की जनता जी आहे ना तिथली, ती जे अमेरिकेला किंवा इस्रायलला जे अपेक्षित होतं तसं अजिबात घडलेलं नाही. हे तर उघड दिसतंय की त्यांनी काही बंड करावं आणि पेटून उठावं असं. रजा पहलवी जाऊन बसलेले आहेत अमेरिकेमध्ये आणि ते तिकडनं कदाचित आपल्याकडे सत्ता येईल अशा एक मनस्थितीत अपेक्षित ते होते. पण त्यांचा काही प्रभाव तो इराणमध्ये नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जे काही केलं की 40 दिवसांचा दुखवटा जाहीर केल्यानंतर त्या 40 दिवसामध्ये तिथल्या विरोधकांनाही डोकं वर काढायला संधी नाही आहे. बरोबर. म्हणजे
आणि इतका सूतक काळ असणार आणि तो शोक असणार आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही येऊन सत्ता उलटवायची हे बरोबर. केला तर जनता अजून लोक जास्त हे हां करते. रोष निर्माण होईल. इंटरनेट बंद आहे तिकडचं, त्याच्यामुळे ते संदेशवहन बंद आहे. बरोबर. अनेक ठिकाणी इंटरनेट मिळत नाही आहे. मग जे उठाव करायचा त्यालाच तशी काही परिस्थिती नाही आहे. आणि त्यांनी एक सायकोलॉजिकली एक चित्र असं तयार केलेलं आहे की आम्ही झुकलेलो नाही आहोत. हम्म. हे इराणी जनतेला दाखवून दिलेलं आहे आणि बाहेर दाखवून दिलेलं आहे. त्याचा फायदा हा इराणला पुढच्याही काळामध्ये होऊ शकतो. आता म्हणजे या क्षणापर्यंत सुद्धा खामेनींच्या वरती अंत्यसंस्कार अजूनही झालेले नाहीये. हो. त्याच्याबद्दल काहीतरी चर्चा होणार होती की होणार म्हणून वगैरे. म्हणजे अशा पद्धतीमध्ये एखादा देश जेव्हा लढतोय, लीडरलेस आहे तो, तर ती रचना नेमकी काय आहे? म्हणजे मला थोडंसं आश्चर्य वाटतंय की एवढा मोठा नेता गेल्यानंतर पुन्हा हे स्ट्रक्चर नेमकं कशा पद्धतीने आहे की जे अजूनही इतक्या मोठ्या महासत्तेपुढे तग धरून आहे? इराण हा कालचा वगैरे देश नाही, म्हणजे त्याला प्रचंड मोठा असा इतिहास आहे, संस्कृती आहे, वारसा आहे त्याला. तर तो वारसा त्यांच्यामध्ये आहे. तो अरबी देश वगैरे समजण्याचे अनेक जण चूक करतात. तो अरबी वारसा नाही आहे, त्याच्या आधीचा सगळं ते आहे. ही एक भावना आणि त्याच्यातनं आलेली जी राष्ट्रवादाची भावना आहे ती जोरदार भावना आहे त्याच्यामध्ये. शियापंथीय आहेत ते आणि सुन्नी सत्ता बाकीच्या हां हे देश आपल्यावरती आक्रमण करतील आणि त्याच्यामुळे ती जी एक तडफ येते, ती एक जिद्द येते की लढायचं आहे, झगडायचं आहे, ती एक जिद्द पूर्वीपासून त्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्या सद्दाम हुसेनची 8-10 वर्ष लढत होते ते अगदी. तर हे आहे आणि आता धर्म हा एक महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये की तो धार्मिक कट्टरतावाद तिथला आणि राष्ट्रवाद, तो अतिरेकी राष्ट्रवाद असा एक तयार झालेला आहे. आणि त्याच्यामधनं हे चालू आहे की आता आपण तो जो काही एक अमेरिकेला सैतान म्हणतात, ते सैतानी देशाच्या विरोधामध्ये लढायचंच आहे कुठल्याही प्रकारे, अशी एक जिद्द तयार झालेली आहे. खामेनीची हत्या करून यांनी मोठी चूक केली की काय असं कदाचित आता त्यांनाही जाणवत असेल. ओके. मगाशी आपण मोसाद आणि मोसादच्या कारवायांबद्दल बोलत होतो. साहजिक आहे की इस्रायलचा जो इतिहास आहे म्हणजे अस्तित्वाचाच प्रश्न सातत्यानं त्यांच्या समोर असतो आणि त्यांना टिकून राहायचंय. बरोबर. अशा वेळी कुठलंही युद्ध लढताना इंटेलिजन्स तुमचं सक्षम असणं हे किती मोठा भाग असतं हे तर आपण जगाच्या इतिहासातल्या अनेक लढायांमध्ये पाहिलेलं आहे. तर अशा वेळी अशी एखादी संघटना हाती असणं हे इस्रायलसाठी किती फायद्याचं ठरलेलं आहे? मोसादचा थोडासा स्थापनेपासूनचा इतिहास, त्यांच्या आजवरच्या काही महत्त्वाच्या कारवाया. इस्रायलचं ना एकूण जन्म 48चा इस्रायलचा आहे, पण त्याच्या आधीपासून साधारणतः 1928-29 पासनं तिथल्या ज्यू लोकांनी एक ठरवलं होतं, जो ज्यू समुदाय तिथे राहायचा, की आपल्याला इथे काहीतरी करायचं आहे. आणि अरब आणि ज्यूंचा संघर्ष हा तो जमिनीचा संघर्ष आहे, म्हणजे सरळ सरळ जमिनीचा संघर्ष आहे की आपल्या कोणाच्या ताब्यामध्ये अधिकाधिक जमीन असेल म्हणून. ज्यूंनी ती जमीन जेव्हा बळकावण्याचा प्रयत्न केला तर तेव्हापासून तो संघर्ष वाढायला लागला. साधारणतः असा एक घटना सांगितली जाते की सप्टेंबर 1929मध्ये तिथली जी काही वेलिंग वॉल आहे, ती एक भिंत आहे आणि तिच्या पुढे जाऊन ते ज्यू लोक हे करतात जेरुसलेममधली, तर तिथे एका दिवशी ठरवून असंख्य ज्यूज तिथे आले आणि त्यांनी दाखवून दिलं की आम्ही पॉवर आहोत, आमच्यामध्ये आमची अस्मिता आहे, हे दाखवून दिलं. आणि त्यावेळेला मग त्या जमावावरती हल्ला झाला. तिथले जे काय अरब आहेत त्यांनी काय दगडी विटा फेकायला सुरुवात केली आणि हाणामारी झाली. त्या क्षणी त्यांना जाणवलं पहिल्यांदा की आपल्याला याच्यापासून वाचायचं असेल तर इंटेलिजन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि मग कालांतराने त्यांनी हॅगेना नावाची एक संस्था, म्हणजे सेना होती त्यांची, सशस्त्र सेना अशी तयार केली. तर त्या सेनेमध्ये हे इंटेलिजन्सचं एक डिपार्टमेंट त्यांनी सुरू केलं. तेव्हापासून हे पुढं आलं आहे. 48ला स्वतंत्र झालं ते, 49ला मोसादची स्थापना झालेली आहे. त्याच्या आधी शिनबेत किंवा अमान वगैरे अशा त्यांच्या संस्था होत्या. शिनबेत म्हणजे अंतर्गत सुरक्षा पाहते त्यांची आजही, आणि अमान ही त्यांच्या लष्कराशी निगडीत असलेली लष्कराची संघटना आहे, गुप्तचर संघटना. मोसादचा अर्थ काय होतो म्हणजे नेमका? मोसादचं ते नाव हिब्रू खूप मोठं आहे, म्हणजे ते मला आता ते वाचूनच दाखवायला लागेल, ते लक्षात ठेवणं अवघड आहे. संस्था असं काय टिपिकल अर्थ काय नाही? मोसादचा अर्थ संस्था. बरं. मोसाद म्हणजे इन्स्टिट्यूशन. ओके.
आणि ते पुढे त्याचं जे फॉर्म काय असेल आहे ते काहीतरी. हां, हां. तर हा एक शॉर्ट फॉर्म लघुरूप आहे ते बरं. मोसाद म्हणून तिला ओळखलं जातं. मग 1951 नंतर ह्या ज्या बाकीच्या संघटना आहेत की शिन बेत आहे, अमान आहे, या संघटना आणखी मिलिटरी इंटेलिजन्स, नौदलाची इंटेलिजन्स, अशा 4-5 संघटनांची सगळी समन्वयाची जबाबदारी मोसादकडे दिली त्यांनी. बरं. आणि त्यांनी सांगायचं की आम्हाला ही कारवाई करायची आहे, मोसादने ती कारवाई करून द्यायची. एक होतं की हा देश ना जो काही उभा राहिला, जिवंत राहिला, तो प्रचंड संघर्षामधनं. हं. आणि तुलना करणं योग्य नाही आहे म्हणजे खरं तर, हं, पण तरी समजावं म्हणून सांगतो की औरंगजेब इथं आल्यानंतर ज्या प्रकारे इथली मराठी सेना लढली संभाजी बरोबर. हो, महाराजांच्या हो. नंतर, त्या प्रकारे ती सेना तिथे अरबांच्या विरोधामध्ये लढत होती, इस्रायलची. हं, हं, हं. या तुलनेतनं वेगळा काही म्हणजे अर्थ काढू नये, धार्मिक म्हणजे हां समानता हां, नाहीये एवढं त्याच्यात. काही हां, काही नाही हां. आहे त्याच्यामध्ये. हां. पण ती जिद्द होती त्याच्यामध्ये हं, आणि हं. ते खूप खडतरपणे ते आयुष्य जगत होते. आणि त्यांच्या एक लक्षात आलं होतं की आपल्याला जर टिकून राहायचं आहे तर आक्रमकपणे आपल्याला आपल्या समोरच्या शत्रूचा समाचार घ्यावाच लागेल. याच्यातनं ती मोसाद घडत गेलेली आहे. म्हणजे कुठल्याही देशाची जे काही कॅरेक्टर्स बघायचं असेल तर तो कशा प्रकारे तयार झाला आहे बरोबर. आणि त्याच्या गुणसूत्र काय आहेत ही नीट हं, हं. लक्षात घ्यायला पाहिजेत, म्हणून मी हे सांगितलं. आणि मग मोसादने पुढे गेलेल्या अनेक मोसादच्या गाजलेल्या कारवाया अनेक आहेत, अनेकांना माहिती आहेत, सिनेमे आलेत त्याच्यावरती, हो. चित्रपट आले आणि अनेकांना कौतुक पण असतं खूप हो, मोसादचं. हो, हो. पण एक सांगतो की आहेत म्हणजे मोसाद ही मोठी हं. संघटना आहे. खूप प्रभावीपणे काम केलेलं आहे. म्हणजे एनटेबीचं ऑपरेशन हं, सगळ्यांना हं, हं. हो, वाचलेलं असतं हो. सगळ्यांनी, की त्या इदी अमीनच्या घशातनं नरड्यामधनं ते विमान कसं त्यांनी सोडून बरोबर. दिलं ते. हं, हं. किंवा म्युनिक म्युनिक सिनेमा तर हो, अनेकांनी गाजलेलाच पाहिलेला आहे. असतो, हो. गाजलेला आहे तो, अगदी ऑस्कर वगैरे मिळालं आहे त्याला. हं. तर त्याच्यातनं आपल्याला एक लक्षात आलेलं आहे की कशा प्रकारे त्या शत्रूचा कुठल्याही थराला जाऊन ते काटा काढू शकतात, ठरवलं तर. कुठल्याही जगाच्या पाठीवर कुठेही लपून बसलेला असो, ते शोधतात आणि मारतात त्यांना. हे आहेच आहे, पण तिचा जो काही एक असा प्रचंड मोठा हव्वा तयार केलाय ना, हं, हं. तर तेवढी काही मोसाद नाही आहे, बरं. हेही लक्षात घ्यायला पाहिजे. हं, हं. म्हणजे अनेकदा असं होतं की मग मोसादला मोठेपणा द्यायचा आणि मग आपलं रॉ काय फालतू आहे, आपण काय बरोबर. हां, काहीच हां. नाही वगैरे वगैरे, अशी एक म्हणण्याकडे लोकांचा कल असतो. मोसाद आहे तशी KGB आहे, CIA बरोबर. आहे, हो. रॉ ही कमी नाही आहे आपली. हं, हं. मोसादच्या अनेक ऑपरेशन्स फसलेली आहेत ना, त्याची बरं. चर्चा होत नाही. अच्छा. हं, हं, हं. म्हणजे आता उदाहरणार्थ ते आपण म्युनिक सिनेमाचं हो. बोललो, त्याच्यातनं आपल्याला दिसतं की किती सक्षमपणे त्यांनी सगळ्यांचा काटा काढलेला आहे. पण त्याच्यातलंच जो एक प्रमुख होता, हं. सलामे त्याचं नाव, रेड बरं. प्रिन्स म्हणायचे त्याला. अच्छा. तो त्या म्युनिक ऑपरेशनचा म्हणजे 1972ला जे ऑलिम्पियाडमध्ये गेलेले खेळाडू होते हो, हो. इस्रायलचे, त्यांची जी काही हत्या झाली, हो. त्या त्याचा कटाचा भाग. सूत्रधार हा सलामे होता. आणि याचा यांना काटा काढायचा होता. यांना कळालं की तो नॉर्वेतल्या एका शहरामध्ये जाऊन बसलेला हं, आहे. हं, हं. लिलेहॅमर की काहीतरी त्या शहराचं बरं. नाव आहे, लिलेहॅमरच बहुतेक. आणि हे तिथे गेले, त्याला शोधून काढला त्यांनी. आणि एक दिवशी मग तो सगळा प्लॅन ठरला त्यांचा, की आधी हे जातात, मग पुन्हा पॅटर्न ऑफ लाईफ काय आहे, तो कधी जातो, कुठे येतो, काय येतो, ही सगळी माहिती काढली त्यांनी. हे झाल्यानंतर मग यांचे जे किडॉन म्हणून जे मारेकरी, खरे बरं. मोसादचे जे मारेकरी, हं, त्यांना हं. किडॉन म्हणतात, की ज्यांचं काम असतं की ते बॉम्ब ठेवणं, हत्या करणं वगैरे हे सगळं. ओके. तर ती माणसं तिथे आली आणि मग तो क्षण ठरला की याची या ठिकाणी हत्या करायची. तो सिनेमा बघून रात्रीच्या वेळेला परतत होता. सोबत त्याची गरोदर बायको होती. रस्त्याने येत असताना हे गेले आणि गोळ्या घालून त्याला ठार मारलं. हे ऑपरेशन टोटल फसलं होतं. बरं. कारण ज्याला मारलं तो सालेमे नव्हताच. हो. तो तिथला मोरोक्कोन एक वेटर होता. एवढी आणि मोठी चूक. हां. एवढी मोठी चूक त्यांनी केली होती. हां. बरं ही तर हे, पण त्याच्यानंतर त्यांनी इतकं फसलेलं होतं ना ते, हं. की याची तुलना आपल्या त्या कुलभूषण जाधव प्रकरणाशीच करता येईल, फसवणूक म्हणजे हं, हं, फसल्याच्या हं. हं. पातळीवरती. की तिथे गेल्यानंतर त्यांनी भाड्याच्या गाड्या घेतल्या होत्या, कार्स घेतल्या होत्या. त्याच्यातनं यांना ट्रेस करता आलं, ट्रॅक करता आलं, की हं. हे कोण आहेत, कुठून आलेत, बरं. काय पळाल्यानंतर यांचा शोध सुरू झाला जेव्हा, हं, तेव्हा त्या हं. भाड्याच्या गाड्या उपयोगाला आल्या. नंतर लक्षात आलं की यांनी गेल्यानंतर स्वतःची जी
खरी नावं आहे ती खरी नावंच वापरली होती. बरं. काहींनी टोपण नावं घेतली होती, वेगळी नावं धारण केली होती, पण ती नावं खोटी आहेत हे उघड उघड दिसत होतं. नॉर्वे पोलिसांनी तो सगळा तपास केला, यांना अटक केली. 6 जणांना तिथे अटक झालेली आहे. बरं. हे एवढं मोठं प्रकरण फसलेलं आहे त्यांचं. किंवा आता आठवलंच म्हणून सांगतो. वेळ आहे ना आपल्याकडे? हो हो भरपूर. जॉर्डनमधली घटना आहे. तिथे एक हमासचा नेता होता, खालिद माशेल असं काहीतरी त्याचं नाव, आता मला पटकन आठवत नाही ते. तर त्याची हत्या करायचा यांनी प्लॅन आखला आणि हत्येच्या खूप वेगवेगळ्या प्रकारे हे हत्या करतात. म्हणजे बॉम्बिंग वगैरे हे तर आपण इथपर्यंतच जातो, हे त्याच्याही पुढे आहेत. यांनी ठरवलं की त्याच्या कानामध्ये औषध फवारून मारायचं त्याला. बरं. एक खूप जोरदार असा स्प्रे तो न्यायचा, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं विष असणार, ते कानामध्ये फवारायचं त्याच्या, आणि ते एकदा आतमध्ये गेलं शरीरामध्ये की तो काही क्षणामध्ये त्याचा हृदय क्रिया बंद पडून मरेल तो. डाव असा ठरला होता की त्याला कुठल्या तरी कारणाने बोलवायचं, पत्ता विचारण्यासाठी किंवा काहीतरी बोलण्यासाठी म्हणून बोलवायचं, आणि कानात ते फवारून पडून जायचं. तशा प्रकारे त्यांनी ते केलं. कारमध्ये होता तो, कारच्या जवळपास होता. हे गेले आणि त्याला पत्ता विचारायला लागले, आणि ते विचारताना फवारणार एवढ्यात असं झालं की त्याची जी मुलगी बसली होती कारमध्ये, बरं. छोटी मुलगी होती, ती दरवाजा उघडून खाली आली आणि याचं लक्ष तिच्याकडे गेलं, विचलित झाले आणि मान वळली, आणि ते कानात गेलं नाही औषध, ते आजूबाजूला उडालं ते औषध. आणि हे झाल्यानंतर त्याच्याही लक्षात आलं. मीनवाईल याचे जे काही अंगरक्षक बसलेले होते त्यांच्याही लक्षात आलं. ते धावले यांच्या मागे, आरडाओरडा झाला, हा पडला तिथे, आणि याच्या मागे धावत गेले, आणि ते जे काही दोघे जण कमांडोज होते मोसादचे, त्यांना पकडलं त्यांनी. आणि मग जॉर्डनशी त्यावेळेला 2 वर्षाच्या आधी इस्रायलच्या आणि जॉर्डनचा एक करार झालेला, चांगले संबंध झालेले, आणि अशा वेळेला त्यांनी ही घटना केली. हे झाल्यानंतर मग जॉर्डनचा राजा जाम संतापला तिथे, की त्याने सांगितले की हे जे 2 पकडलेत आम्ही यांना फासावर देऊ, नाही तर तुम्ही हा जो आहे याच्यासाठी हे जे काही विष आहे या विषाचा उतारा पाठवा, अँटीडोट पाठवा. तो जर देणार असेल, याला वाचवणार असेल तर ठीक, नाही तर यांना आम्ही फासावर चढवू, भर चौकात फासावर देऊ वगैरे. मग इस्रायलवरती आणि मोसादवरती अशी वेळ आली की इस्रायलमधनं स्पेशल डॉक्टरांचं पथक पाठवायला लागलं, ते अँटीडोट न्यायला लागलं, याला वाचवायला लागलं. शरणागतीसारखं झालं. आणि हे याच्यावरती म्हणजे काय, जखमेवर मीठ असं की या दोघांच्या बदल्यामध्ये इस्रायलने एक हमासचा आणखी एक नेता पकडला होता, त्याला सोडून द्यावं लागलं. तर हे असे ऑपरेशन्स आहेत मोसादची पण आहेत. मोस्टली आपल्यापर्यंत येतात त्या यशस्वी कहाण्या येतात, त्याच्यासोबत अजून त्याचं एक महिमा मंडन पण होतं. हो, ते ती पेजरची तर 2-3 वर्षापूर्वीची घटना, 2024 मधली, की एकाच क्षणी हिजबुल अतिरेक्यांच्याकडे जे काही पेजर होते त्यांचा एकाच क्षणी स्फोट झाला, आणि अनेक जण मारले गेले होते त्याच्यामध्ये. तर ती इंटरेस्टिंग घटना आहे ती. म्हणजे कुठल्या पातळीवर जाऊन मोसाद विचार करू शकतं हे पण याच्यातनं लक्षात येऊ शकतं. अनेकांना माहीत पण असेल ती की सिरिया आणि लेबनॉन मध्ये हे सगळे हिजबुल अतिरेक्यांचं तळ होता, आणि ती डोकेदुखी आहे इस्रायलसाठी. तर त्यांच्या एक लक्षात आलं होतं की आपल्यावर जे काही हल्ले होत आहेत ते मोबाईल ट्रेस करतायत, किंवा हे असे सिग्नल ट्रेस करून आपल्यावरती हल्ले घडवून आणू शकतात. त्याच्यामुळे त्यांनी असं ठरवलं की मोबाईल बंद करायचे, आता वापरायचे. हे जे काही बर्नर फोन्स वापरतो, मोबाईल फोन वापरतो, ते वापरायचे नाहीत. आणि हे मोसादच्या लक्षात आल्यानंतर पुढचा काय निर्णय असणार, यांचा पेजर वापरायचा असा निर्णय होता. यांनी हंगेरीमध्ये पेजरचा निर्मितीचा एक कारखाना काढला. तैवानची एक कंपनी होती, त्या तैवानी कंपनीकडनं त्यांचं काय ब्रँड नेम घेतलं असेल, आणखी काही घेतले असेल, तर त्या तैवानी कंपनीच्या नावाने इकडे कारखाना काढला स्वतः. मोसादने पैसे घातले त्याच्यामध्ये, आणि मीनवाईल हिजबुलशी संबंध आपलेच पेजर वापरतील, आपलेच पेजर हिजबुलशी संबंध वाढवले, आणि 5,000 पेजर्सची ऑर्डर मिळवली त्यांनी. आणि ते पेजर मिळवल्यानंतर त्या प्रत्येक पेजरमध्ये 1 ते 3 ग्रॅम असा त्याच्या बॅटरीमध्ये किंवा सर्किटमध्ये कुठे काही स्फोटकला घातली, ती ठेवली, आणि ते पेजर यांना दिले.
आता असं म्हणतात की ते उडवण्याच्या आधी जरा शंका आली होती हिजबुलच्या लोकांना की काहीतरी गडबड आहे या पेजरमध्ये वगैरे. तर ते लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी एक दिवशी निर्णय घेतला आणि सगळ्या पेजर्सवरती एका क्षणी त्या हिजबुल नेत्याच्या नावाने मेसेज केला. हो. आणि मग कोण जवळ घेऊन पाहत आहे, कोण डोळ्याजवळ घेऊन पाहत आहे, असं करत असताना स्फोट झाले त्याचे सगळे. मग अनेक जण त्याच्यामध्ये जखमी झाले, अनेक जण मारले गेले, कोणाचे डोळे गेले, हात गेले, असा तो प्रकार झाला होता. हे 17 सप्टेंबरला केलं. 18 सप्टेंबरच्या दिवशी पुन्हा एकदा असे स्फोट झाले, ते वॉकी टॉकीमध्ये झाले. त्यांनी वॉकी टॉकी पण अशाच रीक केल्या होत्या. बरं. ओके ओके. तर हे मोसाद करू शकतं, म्हणजे ही ताकद आहे. अर्थात त्याच्यामागे प्रचंड एक तर सरकारचं ठामपणे उभं आहे आणि अमेरिकाच पाठीशी आहे अमेरिका त्यामुळे. पाठीशी आहे त्याच्यामध्ये. पैशांची काही कमतरता नाही आहे. ज्यू लॉबी ही जगभरातली मागे आहे. त्यांचा आणखी एक फायदा असा होतो ना की कुठल्याही देशामध्ये त्यांचे ज्यू लोक आहेत, ते त्या त्या वंशाचे, त्या त्या वर्णाचे अशी लोक आहेत. त्याच्यामुळे ते करू शकतात ते. म्हणजे भारतामध्ये चीनला हेरगिरी करणं हे बरोबर. चीनी एजंटला थेट हे अवघड आहे. अवघड आहे. कारण तर तो लगेच ओळखू येतो ओळखू हां येतील. की हा हां. चीनवाला आहे. बरोबर. पण इस्रायलला चीनमध्ये सहज शक्य आहे, कारण काही चीनमधले ज्यूज यांचे म्हणजे ज्यूज आहेत अगदी, की त्याच वर्ण आणि वंशाचे. हे फायद्याचं ठरतं इस्रायलला नेहमीच मोसादला अगदी. पण पुन्हा आता जर उदाहरण द्यायचं त्यांच्या अपयशाचं, तर सगळ्यात मोठं अपयश मोसादच्या आणि शीन बेतच्या, म्हणजे जी अंतर्गत सुरक्षा पाहते, यांचं जे अपयश आहे ते हमासने केलेला हल्ला. हो. 3 वर्षापूर्वी 2023ला वगैरे झाला तो. तर यांना काहीही त्याची कल्पना नव्हती आणि खूप अत्यंत नियोजनबद्ध झालेला हल्ला आहे तो. ते नियोजन इथे लेबनॉनमध्ये झालेलं आहे, ते तेहरानमध्ये झालेलं आहे. बरोबर. आणि अनेक लोक त्याच्यात सहभागी होते. ते काही असं नाही की 4-5 जणांनी मिळून कट आखलाय आणि ते झालंय, असं नाहीये. फौजा आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हे लीक व्हायला पाहिजे होतं, ते लीक झालेलं नाहीये. तर हे यश आहे, हे हमासचं आहे पुन्हा मग. बरोबर. की हे त्यांनी लीक होऊ दिलं नाही, किंवा हे इराणचं यश आहे. आणि यांच्याबाबत तर काही म्हणजे फसलंच ते सगळं. पण मग आत्ता जे चालू आहे त्या युद्धाचा शेवट नेमका म्हणजे किती लांबणार, कसा होणार तुमच्या दृष्टीने, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की हे कुठल्या दिशेनं सगळं चाललेलं आहे? नाही, युद्ध संपेल कधी याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. कदाचित ते ट्रम्पना पण माहीत नसेल. बरोबर. अगदी. कारण कारण काल परवा म्हणजे विधान आलेलं होतं की जरा तयार राहा तयार म्हणून. राहा आणखी हत्येला काही वगैरे. हो, काळापर्यंत. आधी आठवडाभर चालेल, मग 2-3 आठवडे चालेल, मग अशा प्रकारे ते लांबवत नेलेलं आहे त्यांनी. कारण त्यांना म्हणजे युद्ध सुरू केल्यानंतर आता त्यांची गडबड काय झालेली असेल की बोलायचं कोणाशी आता, हो. हाही एक मोठा भाग पण आहे आता त्याच्यामध्ये. खामेनींचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या मुलाची चर्चा चालू आहे. आहे मुलाचं त्याचं, म्हणजे ती जी समिती आहे नेमणारी वगैरे. काल एक बातमी अशी आली होती की ती समितीच्या पुढे काही नावं असतात, मग त्यांचे काहीतरी 29-30 लोकांचं एक मंडळ आहे आणि ते मंडळ सगळे मिळून नावनिश्चिती करतात ते. तर त्यांची काहीतरी मीटिंग होती आणि तिच्यावरती बॉम्ब पडलेत अशी बातमी आली. त्याच्यानंतर पुढे काही मला ती बघायला नाही मिळाली ती. पण असं काहीतरी घडत होतं आणि कदाचित ती भीती पण असेल त्यांच्याकडे एकत्र येणं, त्याच्यामुळे हे लांबत गेलं आहे. आणि त्यात तुम्ही म्हणाल तसं की खामेनेईंच्या मुलाचं नाव आहे. स्वतः जे सरन्यायाधीश आज त्या समितीमध्ये आहेत ते पण त्यांनी पण त्यांची काय हॅट टाकली आहे त्याच्यामध्ये. नंतर खोमेनींचा नातू तो पण आहे त्याच्यामध्ये. असे पण सध्या तरी त्या मोजतबाचं नाव आघाडीवर आहे असं म्हणतात त्याला. आणि या सहानुभूतीचाही फायदा मिळून कदाचित तो होऊ शकेल असं काहींचं म्हणणं दिसतंय. कधी होईल ते सांगता येत नाही म्हणजे आत्ता तरी. आणि मग त्याच्यानंतर तो आल्यानंतर तो काही निर्णय घेतोय आणि काय. आता मला वाटतं ही जी काही बॅकडोअर डिप्लोमसी असेल ती सुरू केली असेल कदाचित, किंवा करण्याची आता वेळ आली आहे. अमेरिकेची तातडीची गरज आहे. त्यांना एकतर लवकरात लवकर हे थांबवायचं पण आहे. म्हणजे इस्रायलला कदाचित नसेल म्हणजे तेवढा ताण. हो. आणि तसंही म्हणजे अमेरिका हे आता इस्रायलचंच युद्ध लढते अशा पद्धतीची सुद्धा रिॲक्शन आहेच म्हणजे त्याच्याबद्दल. ते छान मीम फिरतायत आता की
हे युद्ध आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढू, अखेरचा अमेरिकन असेपर्यंत. म्हणजे अगदी असं इस्रायल म्हणतात. इस्रायल म्हणते. तर अमेरिकेत नाही, मोठ्या प्रमाणावरती तिथलेही नेते विरोध करतायत. त्यांना कोणी देशद्रोही म्हणत नाही आहे, पण ते विरोध करतायत. आणि मला असं वाटतं की याची रिजनल रिपरकशन्स जी काही समोर येतील आता, ती लोक काय भूमिका घेत आहेत. मग थेट आतमध्ये घुसायचं, म्हणजे बूट्स ऑन द ग्राउंड अशा प्रकारचं ते युद्ध करायचं की काय, हे काही दिवसांमध्ये समोर येईल. आणि तसं जर झालं आणखी, तर ते आणखी लांबत जाईल असं वाटतं. बरोबर. म्हणजे आपल्या आजच्या इंटरव्ह्यूचा जो विषय आहे त्याचा हा भाग नाही आहे, पण जाता जाता मला एक प्रश्न तरी पण हा विचारावासा वाटतो की म्हणजे या सगळ्यामध्ये एक असं दिसलं का की मुस्लिम युनिटी जी आहे तथाकथित, ती म्हणजे आभासी आहे म्हणून, म्हणजे किंवा ती कधी नव्हतीच. धर्म नाही माणसाला एकत्र आणत. हां. कुठलाही धर्म हा एकत्र आणत नाही माणसाला, कुठेही जर घडलेलं नाही ते. नाहीतर त्या ख्रिश्चनांचे एवढे देश राहिले नसते, मुस्लिमांचे एवढे देश राहिले नसते, तो बांगलादेश तुटून गेला नसता ना पाकिस्तानकडनं. बरोबर. तेव्हा धर्म काहीतरी एकत्र आणतो वगैरे काही असं नाही. धार्मिक अतिरेकी त्यांची हुकुमशाही आणतात त्या देशामध्ये. हे हे दिसलेलं आहे. इथं तर इराणच्या बाबत तर आणखीच वेगळी गोष्ट आहे की शिया आणि सुन्नी हे दोन पंथ त्यांच्यामधले एकमेकाशी लढत आहेत. हा शिया आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये सुन्नी लढत आहेत. मग तिथे धर्म आणि त्यांचा तो सगळा अल्लाह पैगंबर हे हे कुठेही आलेलं नाही आहे. तेव्हा एंड ऑफ द डे ना की हे सगळं भौतिक कारणांसाठीच चाललेलं असतं. त्याला हा सगळा धार्मिकतेचा बुरखा आवरण हे घातलेलं असतं या लोकांनी. खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. आणि मोसादचे सगळे तुम्ही किस्से आत्ता सांगताना म्हणजे डोळ्या पुढे असे ते प्रसंग उभे राहत होते. एखाद्या चित्रपटातल्या सगळ्या प्रसंगासारखीच ही सगळी कहाणी आहे. बरीच माहिती मोसादबद्दल जी मलाही माहिती नव्हती ती तुमच्यामुळे आत्ता कळाली. खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही तुमच्या स्वतःचे काही प्रश्न असतील, सूचना असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.